साईबाबांच्या शिर्डीतही गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्ष जल्लोषात साजरे करण्यात येते। आता आपण साई मंदिराच्या या सुवर्ण कलशाजवळ आहोत आणि या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर साई मंदिराच्या या सुवर्ण कलशावरती देखील विधिवत पूजन करून पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आलेली आहे। साई संस्थानचे CEO गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक विधिवत पूजा केली आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते ही गुढी साई मंदिराच्या सुवर्ण कलशावरती उभारण्यात आलेली आहे। साई संस्थानचे अधिकारी असतील, ग्रामस्थ असतील आणि या ठिकाणी पुजारी यांच्या हस्ते सगळे विधी पार पडतात आणि दरवर्षी साई मंदिराच्या या कळसावरती कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अशा पद्धतीने गुढी उभारली जाते। प्रत्येक सण उत्सव जो आहे तो साई मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि गुढी पाडव्याला देखील मोठा उत्सव साई मंदिरामध्ये दिसून येतो। साई मूर्तीला देखील या ठिकाणी आकर्षक असे आभूषण परिधान करण्यात आलेले आहेत, तर साखरेच्या गाठीची माळ देखील साईबाबांना आज परिधान करण्यात आलेली असून सकाळपासूनच साई भक्तांनी मराठी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीमध्ये मोठी गर्दी केलेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर देशभरामध्ये हा गुढीपाडव्याचा उत्सव साजरा होत असताना साईबाबांच्या शिर्डीतही हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होताना दिसून येतोय। सचिन बनसोडे, साम TV न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर।